चौकशीची मागणी केली जाते, याच्यात म्हणून राजकारण केलं जाते असं विरोधकाकडून बोललं जाते. कशामुळे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात? तुम्ही पत्रकार आहात, प्रत्येक जणाकडून कोकणामध्ये अशाच एका पत्रकाराचा मर्डर झाला, SIT झाली. काय झालं ते SITचं? काय मिळालं तुम्हाला ते SITतून? तसंच जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला त्याच्यामध्ये SIT झाली. काय मिळालं ते SITमधून? तिथं जेव्हा लाठीचार्ज झाला होता काय सामाजिक कार्यकर्ते, SIT झाली. कोणाचं नाव पुढं आलं का नाव काय पुढं? जेव्हा बीडमध्ये तिथं जेव्हा दंगल झाली होती, SIT फॉर्म केली, आला का रिपोर्ट तुमच्या हातामध्ये? त्यामुळे आपल्याला काम चालव करायचं असेल ते SIT फॉर्म करायची, त्याच्यातून एखाद्या व्यक्तीला जवळचा असेल तर त्याला निर्दोष हे करायचं. अरे पण इथं सामान्य लोक राहणार आहेत ना, आम्ही सुद्धा कदाचित इथं कमी येत असू, पण हे लोक इथं राहतात. अरे इथलीच लोक जर घाबरलेली असतील, भयभीत असतील, या जिल्ह्याचे भूमिपुत्र असताना सुद्धा या लोकांना जर भीती वाटत असेल तर या भीतीला कुठंतरी काढण्याची जबाबदारी सरकारची. आम्ही काय म्हणतोय की तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतः ते होम मिनिस्टर असल्यामुळे इथं जे सगळे अधिकारी आहेत, काही अधिकारी तर अधिकारी आहेत का नाही का कोणाच्या खिशात हे सुद्धा कळत नाही, एकदम कडक IPS अधिकारी तिथं आणा, तिथं तुम्ही बसवा आणि निलंक म्हणजे ज्यांच्यावर कुठला कलंक नाही असे अधिकारी तुम्ही आणा. मग बघा या जिल्ह्यामध्ये सगळेच नीट सरळ होत आहेत का नाही आपल्याला बघायला मिळेल. दादा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.